स्वामी समर्थ. तर आज स्वामींची जयंती होती. तर मी असंच म्हटलं स्वामींना, नैवेद्य वगैरे दाखवलं सकाळी की मी स्वामी येईल, आता माझे क्लास सुरू आहे ना, तर तुम्हालाही माहीत आहे माझी किती पडापड सुरू आहे. कारण सकाळ झाली की मला क्लासला जायचं होतं आणि सायंकाळ झाली की मला घरी यायचं होतं. नंतर अजून प्रॅक्टिस करायचं, झोपायचं, अजून उठायचं, माझं तेच सुरू होतं. तर त्याच्यामुळं मी स्वामींना असंच म्हटलं. आणि जे हे काका आहे ना, माझ्या घराच्या साईडचेच आहे, ते अचानक मला भेटले की चला मी चाकणला चाललो, चालता का? तर मी गेली ना. माझ्या साईडचे जे आप्पा होते ना, ते म्हणे मला स्वामींच्या केंद्रात जायचं. मला वाटलं त्यांना इथेच सोडन, पण त्यांनी खरंच ना आतमध्ये टाकली ॲटो आणि मी खूप खुश झाली. मी फक्त असं म्हटलं तर स्वामी मी येईन नंतर, पण स्वामींना वाटलं होतं ना की नाही आज आलीच पाहिजे. तर खरंच मला स्वामींनी बोलवलं. मी खूप खुश झाली, म्हणजे मी सांगू नाही शकत एवढी खुश झाली की मी फक्त स्वामींना असंच म्हटलं, पण स्वामींनी मला बोलवलं. फक्त माझी आता एकच इच्छा आहे, अक्कलकोटला मला कधी बोलवणार स्वामी. तर मी छान पाय वगैरे धुतले, दर्शन केलं. खूप मी सांगू नाही शकत एवढी खुश होती मी त्या दिवशी सकाळी सकाळी. तर इथं पारायण सुरू होतं, तर मी दर्शन वगैरे केलं छान आणि रांगोळी पण छान काढली होती. तर छान प्रसाद वगैरे घेतला. स्वामींना खरंच म्हणजे माझ्याजवळ बोलण्यासाठी काही शब्द नाही आहे स्वामींसाठी. स्वामी नेहमी माझी हेल्प करतात, पण मी कधी काही म्हटलं ना तर करा अंतर आपला हा विचार सोडून या द्यावा प्राणप्रिया ऐसी याचे उत्तर ऐकून या स्वामी तुम्हाला. तर पटपट प्रसाद वगैरे घेतला, नमस्कार केला स्वामींना आणि पटकन निघाली क्लाससाठी. तर बसमध्ये बसली मी आणि क्लास वगैरे झाला. तर हे सायंकाळची क्लास झाल्यानंतरची आहे. तर तुम्ही बघू शकता खूप वेळ झालेला आहे, 7 सव्वा 7 झाले होते. आता जसजसे दिवस आमचे कमी होत आहे ना, तसं खूप वाईट पण वाटत आहे. मॅमपासून आम्ही आता दूर जाणार आणि खूप पटापट दिवस गेले, काही माहीत नाही झालं. आणि आमचा क्लास 5 वाजेपर्यंतच नसतात. टायमिंग 5चा आहे, पण 5 वाजेपर्यंत नसतात. त्याच्याही पलीकडे 6, 7, कधी 8सुद्धा वाजतात. आता शेवटचे दिवस आहे ना, तर खूप जास्त स्ट्रगल आहे. तर काय मी तुम्हाला लगेच आमच्या एक्झामचे लगेच ब्लॉग टाकणार. तर तुमच्यासोबत नक्कीच छोटं माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण मला पण आता म्हणजे एक्झाम आहे ना, तर खूप जसं आपण कसं शाळेत जात होतो तसं टेन्शन आलेलं आहे. तर कसं होईल, काय होईल, तर बघू आता स्वामी कसं करून घेते. तर माझ्या मिस्टरांना बोलवलं होतं कारण 8:30 झाले होते पूर्ण. मला थोडंसं कधी मी सवय नाही ना मला एवढ्या सायंकाळी घरी जायची, आणि थोडं खूप सांसून झालं, त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांना बोलवलं होतं घेण्यासाठी. तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे. तर माझ्या साईडच्या मुलीला म्हटलं मी तुला हेअरस्टाईल करून देते, तेवढीच माझी प्रॅक्टिस पण होते. तर आणि एका मुलीला मी मेकअप करून दिलं. तर त्यांना खूप आवडले, त्या छान पोरी खुश झाल्या होत्या आणि माझी प्रॅक्टिस पण झाली. मला पण छान वाटलं की प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही आपल्याला कळत ना, आणि सगळ्यांचे चेहरे वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे आपल्याला कळून येते की काय करायला पाहिजे काय नाही. तर मी रोज ना मॅमच्या जे मला आवडते मॅममध्ये ते मी सगळं लिहत असते की आज मी म्हणजे काय नवीन शिकली मॅमकडून. तर मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवते की पुढच्या माझं आयुष्यात मला काम पडेल. जशी मी पुढं जाणार तसं मॅम काय करत होत्या माझ्या. तर मी काही छोट्या गोष्टी लिहत असते की आज काय शिकली, या फील्डमध्ये काय पाहिजे काय नाही. तर मी असं लिहून ठेवलं, फर्स्ट डेला काय शिकली, सेकंड डेला. खरंच मॅमकडून आहे ना खूप काही शिकण्याजोगतं आहे. मी तर खरंच मागच्या जन्मात म्हणा की या जन्मात मी खूप
काही चांगलं कर्म केलं असन म्हणून मी मॅडमपर्यंत पोचली. मला खरंच खूप छान वाटते आणि मॅम पण खूप छान आहे. असं आधी वाटत होतं व्हिडिओ वगैरे मधून की एवढ्या मोठ्या मॅम आहे, बोलणार की नाही बोलणार. पण आता आहे ना, मी मॅमच्या साईडनं जाऊन पण बसली ना तर असं वाटतच नाही त्या मॅम आहे म्हणून. अशा आपले साधे सिंपल मुली फ्रेंड कशा असतात तशाच बोलतात. खरंच खूप छान आहे आणि मी पण खूप नशीबवान आहे की मला त्या मॅम भेटल्या, त्या गुरु भेटलेल्या आहे. तर असंच तर एक्झामचा डे पण आलेला आहे. उद्या एक्झाम आहे, त्यामुळे टेन्शन पण आहे आणि प्रवासानं खूप जास्त दमते माणूस आणि घरी गेल्यावर काही करायची इच्छा होत नाही. पण मॅमचा चेहरा लक्षात घेऊन सगळं पटापट करतेच मी, कारण केल्याशिवाय होत नाही. त्रास तो होणारच आहे, कारण मी आधीपासून काही केलं नाही त्याच्यामुळं आता त्रास होतो त्या गोष्टीचा, दगदग झाल्यामुळं, पण तरी चालते. तर दुसऱ्या दिवशी सकाळचे 7 वाजलेले आहे, 7:10. तर मी निघालेली आहे, माझी एक्झाम आहे. तर मला 9 वाजता 8 वाजेपर्यंत तरी पोचायचं होतं तिथं. तर मी बसमध्ये बसलेली आहे, निघालेली आहे. व्हॅनिटी वगैरे सगळं घेऊन टोटल तयार वगैरे होऊन छान मी माझे मॉडेल्स करायला तयार झालेली आहे. नवीन सुरुवात दिवसाची. तर चला तुम्ही पण बघा मी कशी मॉडेल वर्क करते. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि बसमध्ये बसल्या बसल्या विचार करत होते आज आपल्याला कसं वर्क करायचं आहे मॉडेल वर्क. तर आईजला काय करायचं आहे, फेसवरती काही चुकलं नाही पाहिजे. मॅमच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवतात त्या, काय करायचं काय नाही. तर माझी फर्स्ट मॉडेल आहे, तर हिच्यावर मी मेकअप करणार आहे. तुम्ही बघू शकता की कसं लुक केलं आहे. मला नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. ही माझी दुसरी मॉडेल आहे. तर मॅमला हे मॉडेल खूप आवडली. हिचं आईज मेकअप आहे ना ते मॅमला खूप आवडलं. माझ्या मॅमनी तारीफ केली ना तर मला खूप खुश झाली मी. आणि माझ्या मॅमच्या काही गोष्टी रोजच्या रोज मी माझ्या घरी पण शेअर करत असते. त्या पण मॅमच्या खूप फॅन आहे. त्या पण मी जरी फोन नाही लावला, मी तर फोन लावतच नाही कारण मला वेळच नसते, पण ते मला विचारतात की आज काय झालं काय नाही. तर सगळं वर्क वगैरे झालं होतं मॉडेल वर्क. तर शेवटी लाईट पण गेली होती कारण ते खूप जास्त मशीन्स वगैरे चालतात ना, त्याच्यामुळं खूप जास्त त्यावर प्रेशर येते. तर सगळ्या मुली येऊन मॅमसोबत गप्पा मारत होत्या की आज असं झालं, आज तसं झालं. मॅम काही चुका सांगत होत्या, असं झालं तसं झालं. मॅम पण बघत होत्या आणि त्याच्यावर सांगत होत्या की असं केलं पाहिजे तसं. खरंच मॅम आहे ना खूप छान आहे. म्हणजे एवढे कोणतेच गुरु येऊन हे नाही करतात, पण ते सगळं स्टुडंटला विचारतात काय झालं, कसं झालं पहिलं मॉडेल, कुठं चुकले तुम्ही, काय केलं. ते स्वतःहून स्टुडंट येऊन विचारतात. आम्ही स्वतः मॅमकडे गेलतो की खरंच, आणि खूप जास्त पाय पण दुखली कारण एवढी सवय नाही आहे ना कंटिन्यू वर्क करायची एकाच दिवशी 2. तर मी तर खरंच खूप खुश आहे. म्हणजे मस्त शरीर दमलेलं आहे पण मन नाही दमलं, कारण कसं मी खूप छान मॉडेल वर्क केलं एकाच दिवशी 2-2. आणि मला तर माझी सुरुवात एकदम फ्रेशर, मला ब्रशसुद्धा पकडता येत नव्हता, इथपासून माझी सुरुवात होती. तर मी एवढं छान वर्क करू शकली ते फक्त आणि फक्त मॅममुळं, प्रतीक्षा मॅममुळं. खरंच पण त्यांनी खूप जास्त मेहनत केली आहे, त्याच्यामुळं आज मी एवढे छान मॉडेल वर्क करू शकली. आणि मॅमनी